नमस्कार मंडळी. मध जो हा आहे या मधापासून जो राहिलेला चोथा आहे त्याच्यापासून मेण कसं तयार करायचं हे आज आपण बघणार आहोत. खाऊन शिल्लक राहिलेला चोथा त्याच्यापासून काय काढायचे? मेण काढणारे मेण आता कढईत घेतलाय त्या काढून. आता त्यात पाणी टाकायचे. पाणी टाकलं त्याच्यात. पाणी टाकून काय करायचं? पाणी टाकून त्या शिजवायला ठेवलंय. पाण्यामध्येच म्हणजे उकळून घ्यायचा. किती वेळ लागेल? थोडा उकळी झाकून ठेवलंय. उकळी आले हलवून घ्यायचं. जोरात उकळी आली आणि आता वास यायला लागलाय. आता पाणी घेतलं. अर्धी परात पाणी घेतलंय. आता उकळी आले त्या उतरून घ्यायचा. त्या गाळणीनं आता त्या खाली ओतायचा. गाळून घ्यायचं हळूहळू. इकडं कर ना मध्ये. पाणी त्यातलं ओतायचं ना सगळं. पाणीच गेलं ना त्या. उकळलेला ओतून घ्यायचं व्यवस्थित. पडलाय का? व्यवस्थित गाळून घ्यायचा. त्याचा रस असं सफेद जे तयार झाले ते मेण आहे. पाण्यावर तरंगले ते. वरून टाकलं का ते पाण्यावर तरंगतंय सफेद. ते मेण आहे. एवढा मेण तरंगलाय ते सगळा मेण आहे. एकदम गरम असल्यावरच ते गाळून घ्यायला लागते. तेव्हा ते सफेद थर बनलाय. आता ज्या मेण तयार झाल्यावर त्या चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे. वेगळ्या पातेल्यामध्ये थर तयार झालाय त्याचा सफेद पिवळा. सेपरेट करून घ्यायचं. परातीत पाण्यावर तरंगलेला जे मेण आहे ते सगळं काढून घेतलं. त्यातलं पाणी काढून टाकलं. पुन्हा तेल टाकून आता ते काढवून घ्यायचं परत. तेव्हा मेण तयार होते. पुन्हा आता काढवायला लागेल. कढई धुवून आता पुन्हा ते तयार झालेला मेण घेतलाय. आता याच्यामध्ये तेल टाकायचंय. थोडं कडून घेते. तेल टाकून पुन्हा ते गरम करायचे. तेल टाकले. आता तेल टाकून ते पुन्हा गरम केले. आता ते पुन्हा उकळायला सुरुवात झाली. पूर्ण उकळी आली. आता तेलामध्ये चांगलं उकळून घ्यायचं ते. उकळल्यानंतर आता गॅस बंद केलाय. त्यातला कचरा काय असेल, काळा काय असेल तर काढून घ्यायचं बाहेर. पूर्ण उकळलंय. हॅलो बरं आहे. आता ते थंड होऊन द्यायचे. आता ते गाळून घ्यायचे. खाली
कचरा येतो तसंच ठेवायचंय. गाळणी घेतले, गाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचंय. सगळं लिक्विड लिक्विड खाली जाणार आहे. मग तो पोहणार आहे म्हणा. मग ते थंड झाल्यावर त्याचंच तूप तयार होईल. हे काय आता पूर्ण थंड झालंय ते. अशा पद्धतीने मेण तयार झालंय. हा, ते मेण घ्यायचं, कपाळाला लावायचं. कपाळाला लावून मग त्याच्यावर कुकू दे ग, त्या गुलाबी कुकू. कुकू लावायचा. ते चिटकतंय. झाला ना, असा लावायचा. अशा पद्धतीने मेण तयार झाला. अशा पद्धतीने मेण तयार केले जातं. लावायची ना, मग त्या मेण लागायचा. खाली मेण लावला का कवर कुकू राहत आहे. जा. तसाच लावला देऊन घामाना जाता असं. जास्त दिवस राहा म्हणून. हा, जास्त दिवस राहावा म्हणून मेण घ्यायची. तवा टिकल्या नव्हत्या ना. हा, टिकल्या नव्हत्या, आताच टिकल्या निघाल्या. हम्म.